नमस्कार मित्रांनो, शेळी पालक मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो बघा वातावरण कसं झालेलं आहे। 2 दिवसापासून कालपासून वातावरण बिघडलेलं आहे। आभाळाचं वातावरण आहे आणि रात्री तर पाऊस पण येऊ लागला। आणि विषय असा झाला मित्रांनो, 2 दिवसापासून आपण हार्वेस्टर बघत होतो गहू काढण्यासाठी, पण योग बरं झालं काल आपल्याला हार्वेस्टरचं भेटलं पण, आणि आपण रात्री गहू पण काढून घेतला। आणि गहू काढल्याच्या नंतर पावसाचं आगमन झालं, त्याच्यानंतर मग पावसानं सुरुवात केली, नाहीतर आपल्या गावाचे नुकसान 100% झाली असती। शेतकऱ्याचं इतका अवघड आहे, तर जे शेतकरी मित्र आहेत त्यांना माहिती आहे, शेतकऱ्याचा माल घरात येईपर्यंत त्याला गॅरंटी नसते की आपल्या माल जोपर्यंत घरात पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्या कोणत्याही मालाची हमी किंवा गॅरंटी सांगताच येत नाही। आणि खरं तर ह्या निसर्गाच्या भरोश्यावर आणि निसर्गाच्या आपत्तीसमोर आपण काहीच करू शकत नाही। निसर्ग कधीही काय करेल, निसर्गाची आपत्ती, त्याच्यानंतर निसर्गाचं तर झालं समजा, पण तर बरंच काही अडचणी शेतकऱ्याला झेपावं लागतात आणि बऱ्याच काही अडचणीतून सामोरं जावं लागतं। हे तर झालं निसर्गाचं, निसर्गाच्या समोर समजा आपण काही करू शकत नाही, त्याला पर्याय नाही राहत। पण असे काही आश्वासन आहेत जे शेतकऱ्याला देतात आणि शेतकऱ्याकडून त्यांचे कामं करून घेतात गोड बोलून, आणि शेवटी जे करायचे ते करतात। अगोदर आश्वासन देत आहेत, त्याच तोंडानं आश्वासन देत आहेत, त्याच तोंडानं परत शेतकऱ्याला म्हणतात तुम्ही पीक कर्ज भरा, आणि त्याच तोंडानं ज्यावेळेस मतदानाची गरज पडली त्यावेळेस कर्ज माफ करू, पीक कर्ज माफ करू, तुमच्या शेतीचा 7/12 कोरा करू, असे बरेच काही आश्वासनं शेतकऱ्याला देतात आणि शेतकऱ्याकडून मतदान करून घेतात, कामं करून घेतात। आणि कामं झाल्याच्या नंतर तर बघा तुम्ही, मतदानाचं सगळं निकाल झाला, सगळं झालं व्यवस्थित, जिथं तिथं कामं चालू झाली। आणि आता बघितलं असेल तुम्ही न्यूजवरती, आपले दादा म्हणलेले आहेत 31 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं कर्ज, पीक कर्ज भरून टाका। पण दादा जास्त दिवस नाही झाले, तुम्ही आश्वासन दिले होते शेतकऱ्याला की तुम्ही 7/12 कोरा करणार। मुख्यमंत्री साहेब आजचे फडणवीस साहेब, तुम्ही पण म्हणाले होते की 7/12 कोरा करू, आणि आता क्लिअर म्हणतायत की दादा जे म्हणले ते योग्य आहे, पलटी मारायला उशीर लागत नाही। शेतकऱ्यासोबत बरोबर तुम्ही जर असा छळ करत राहिले, तुम्ही जर असं खोटं बोलत राहिले तर किती दिवस खेळ चालणार आहे तुमचा? एक ना एक दिवस असा येईल की तुम्हाला वाटतं शेतकऱ्याकडे आमचं काही अडवलेलं नाही। पण साहेब विचार करा, शेतकरी जर खचला आणि शेतकऱ्याने जर विचार केला की आपण स्वतःपुरताच माल जर पिकवायचा शेतीमध्ये, तर विचार करा, तुमच्या नोटा खासाल, तुमच्या गाड्या फोडून खासाल का काय करून खासाल, विचार करा तुम्ही थोडा। कारण तुम्हाला जे तुम्ही अन्न खातायत हे फक्त शेतकरी पिकू शकतो, तुमच्या फॅक्टऱ्या पिकू शकत नाही, तुमचा कुठलाही व्यवसाय तुम्हाला गहू, ज्वारी, तूर डाळ हे देऊ शकत नाही साहेब, हे विसरू नका। हे फक्त तुम्हाला शेतकरी देऊ शकतोय। तुमच्या अशा भल्या मोठ्याल्या, किती मोठ्याल्या फॅक्टऱ्या जरी असेल, कंपन्या जरी असेल,
तर त्या कंपनीमध्ये हा माल पिकू शकत नाही. किती प्रयत्न केले तर हा माल फक्त शेतकरी या काळ्या इथून पिकून तुमच्यापर्यंत पोचतोय, तुम्हाला पोचतोय. तुम्ही त्याचं भान ठेवा, थोडं लक्ष ठेवा आणि लक्षात आणा हा शेतकरी तुमच्यासाठी काय करतोय. तुम्ही एक जबान देतात, एक वागतायत. असे धंदे करून जमत नाही साहेब. शेतकऱ्याचा पण विचार करा तुम्ही. आज शेतकऱ्या इतका अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्याला दिवसेंदिवस मालाचं प्रमाण कमी होत चाललं आहे, महागाईचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही म्हणतायत 31 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं पीक कर्ज भरा. कुठून भरणार शेतकरी पीक कर्ज तुमचं? लक्षात येऊ द्या ना, तुमच्या लक्षात असू द्या ना. तुम्ही आहे का शेतकऱ्याच्या भावाला मालाला भाव आहे का? काहीतरी कापसाला 7,000च्या वरती भाव नाही, सोयाबीनला 5च्या वरती नाही, 5 पण नाही, 4,000 3,500पर्यंत सोयाबीन विकला आहे सुरुवातीला. आणि ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल नाही राहिला त्यावेळेस तुमचा भाव वाढतो. त्यावेळेस काय माती घालणार आम्ही तुमच्याकडं? ज्यावेळेस आमच्याकडं राहिलंच नाही काही त्यावेळेस माती विकणार का आम्ही तुम्हाला? लक्षात आणा शेतकरी मित्रांनो. आपण पण विचार केल्याशिवाय, आपण एक गट संघटित झाल्याशिवाय हे लोक ठिकाणावर येणार नाही. जोपर्यंत आपला एक विचार होत नाही आणि जोपर्यंत आपण सर्व शेतकरी बांधव एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं आपला स्वतःचा स्वार्थ हे लोक जसा बघतायत त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी जर स्वतःचा स्वार्थ बघून जर शेती करण्याचा प्रयत्न जर केला तर हे लोक आपल्या तोंडामागितल्या मालाचा भाव यांना द्यावा लागेल. फक्त हे आपल्याला शेतकऱ्यांना सगळ्यांना विचार करून एकत्र येऊन विचार करून काय पिकायचं आणि काय विकायचं, स्वतः पिकायचं आणि स्वतः विकायचं. जोपर्यंत तुम्ही स्वतः पिकून स्वतः विकू शकत नाही तोपर्यंत तुमच्या मालाला भाव येऊ शकत नाही. इथून पुढं तुम्हाला असाच विचार करून असंच सगळं व्यवस्थित आपण एका भावासारखं राहून विचार करून जर मालाला चांगल्यापैकी माल जर पिकून चांगल्यापैकीच मालाला आपल्या भाव भेटेल. फक्त सर्व शेतकऱ्यांनी विचार करून चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत आपण शेतकरी विचार करत नाही, जोपर्यंत आपण चांगल्यापैकी शेतीचं म्हणजे आपल्या शेती अशी करावं लागणार शेतकरी मित्रांनो की स्वतः विकता आला पाहिजे आणि आपल्याला जेवढा भाव लागेल तेवढाच भाव भेटला पाहिजे. अशा पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे आपल्याला. आपलं कसं झालं माहिती आहे का? आपलं म्हणजे असं झालं की आपला माल असताना आपण चोर झालेलो आहेत आणि व्यापारी लोक शिरजोर झालेले आहेत आपल्याला. कारण की त्यांच्या हातात आपली माल असून शेती असून आपण माल पिकवून आपण विकायच्या टायमाला आपल्या हातात भाव नाही. त्याच्यामुळे विचार करा, असं पीक घ्यायचं इथून समोर की ज्या पिकाचं आपण स्वतः भाव ठरवू शकतो आणि आपल्या मनाला देऊ शकतो असंच पीक पिकवा मित्रांनो. कारण की बाद झाला आता, खूप झालं आहे लोकांचं. पण खूप आपण ऐकून घेतलं आजपर्यंत. यांचे कामं धकले हे लात मारतायत. विचार करा तुम्ही, यांचे कामं होईपर्यंत हे आश्वासनं देत आहेत आपल्याला. सर्व शेतकरी भावांनी विचार करून ठाम निर्णय घेऊन एकत्र येऊन अशा पद्धतीनं शेती करा की जेणेकरून ह्या लोकांना आपल्याला चांगल्यापैकी आपल्या मालाला भाव देण्याचं भाग पडलं पाहिजे. तुम्ही किती ओरडले तरी पीक कर्ज आम्ही भरू शकत नाही. तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता. दादा मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा साहेब, तुम्हाला जे करायचं ते करा. शेतकरी एकही तुमचं कर्ज भरू शकत नाही, फेडू शकत नाही. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा ते घेऊ शकता. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. एकत्र व्हा मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. जोपर्यंत एकत्र होत नाही तोपर्यंत आपला विकास होऊ शकत नाही. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.
जय जवान जय किसान, जय हिंद जय भारत.